अच्छा, आपल्याकडे एक स्टोरी आलेली आहे, नागपूरवरून स्टोरी आहे. त्या नागपूरमध्ये एका ठिकाणावर कचरा टाकतात म्हणे. तसं नागपूरमध्ये 2 किंवा 3 ठिकाणावर कचरा टाकतात असं त्यांनी सांगितलं मला. पण एक ठिकाण आहे ज्या जागेवर कचरा टाकतात, आणि ज्या जाग्यावर ते कचरा टाकतात त्याच्या पलीकडं थोडंसं गेलं की या माणसाचं घर आहे. ज्या माणसाने आपल्याला स्टोरी सांगितलेली आहे त्या माणसाचं, आणि त्या माणसाचं नाव विद्वान असं आहे. आता जो विद्वान आहे त्याने हे नाव आपल्याला काल्पनिक ठेवायला सांगितलं. त्यांनी काय आपल्याला नाव असं माझं हेच आहे म्हणून नाही. ते म्हणले बाबा मी माझं नाव नाही सांगू शकत, पण हां तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही नाव ठेवता, आपण विद्वान नाव ठेवून देऊयात कारण की हा फार मोठा विद्वान आहे. ओके, तर हा असा एक माणूस होता. तर या माणसाने एक असा अनुभवलेला आहे की खूप डेंजरस. तर जो विद्वान होता त्याचं एक काम होतं, रोज सकाळी कामाला जायचं, संध्याकाळी कामावून घरी यायचं. तसं तर हे काम सगळ्यांचंच असतं, पण त्याचं हे जरा वेगळं काम होतं. कधी कधी दुपारी यायचा, कधी कधी रात्री 6-1 वाजता यायचा, तर कधी कधी रात्री 12-1 वाजता यायचा. हा खाजगी कामावर होता. तिथं जर समजा रेग्युलरी जर कोणती आलं, म्हणजे रेग्युलर जर चांगल्या प्रकारचं काम होत असेल तसं जर याने काम केलं तर ठीक, टायमावर घराकडे येत होता. पण तिथं जर एखादा माणूस कमी आला तर याला रात्रीचे 12 सुद्धा वाजायचे. तर अशा प्रकारचं याचं ते काम होतं. आणि हा याच्या घरी एकलाच होता, दुसरं कुणीही नव्हतं. हा एकलाच होता. म्हणजे याचे जे आई वडील होते ते गावाकडे राहायचे, याची जी बायको होती ती याला सोडून गेलेली होती, आणि याला एक मुलगी होती, ती सुद्धा त्याच्या बायकोसोबत तिच्या माहेरी होती. आणि हा फक्त एकलाच तिथं राहत होता. आणि एकला कशामुळे राहत होता हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हा एकला या कारणामुळे राहत होता कारण की हा रोज ड्रिंक करायचा, घरी यायचा, आई वडिलांना शिव्या द्यायचा आणि बायकोलाही खूप मारायचा. त्या कारणामुळं त्याची बायको त्याला सोडून गेली होती की बाबा तू दारू पितोस, मला मारतोस, मला त्रास देतोस, एक मुलगी झाली आहे तरी सुद्धा तुला संसार चांगला करता येत नाही. या कारणामुळं तो त्याची जी बायको आहे ती याला सोडून जाते. आणि याचे जे आई वडील असतात ते याला सांगून सांगून थकतात की असं करू नको बाळा, तुझा संसार आहे, तुझं घर आहे, चांगल्या पद्धतीनं राहा, प्रेमानं राहा. तर तो आई वडिलांना सुद्धा शिव्या द्यायचा. आणि एकदा दोनदा त्याने त्याच्या बाबावर सुद्धा हात उचलला होता. त्या कारणामुळं त्याचे आई वडील सुद्धा त्याला सोडून त्यांच्या गावाकडे गेले होते. तर हा होता तो एकलाच इथं होता. आणि याने तिथं घर घेतलेलं होतं. घर काय फारसं मोठं नव्हतं, छोटंसं घर होतं, पण याचं घर त्या जागेवर एकल्याचंच घर होतं कारण तिथं खूप स्वस्तामध्ये घरं भेटत होती. आणि त्या घराच्या साईडला थोडं पलीकडे एक स्मशानभूमी सुद्धा होती. इकडच्या बाजूनं स्मशानभूमी, मधात त्याचं घर, आणि इकडच्या बाजूनं कचरा टाकण्याची जागा त्या शहरामधली, त्या नागपूरमधली, बरोबर आहे. अशा प्रकारचं ते लोकेशन होतं. आणि त्याची जे रस्ता होता घराला येण्याचा, तो रस्ता त्या कचरा टाकायच्या रस्त्यानंच होता. आणि तो एवढा बेकाराने एवढा घाणेरडा राहत होता की त्याला असं तेवढं हे वाटत नव्हतं की बाबा की मी तिथं जावं किंवा चांगलं राहावं, माझी बायको यावी, काही वाटत नव्हतं. आणि जेव्हा त्याच्यासोबत हे सगळं काही घडलं त्याच्यानंतर 15-20 दिवसाच्या नंतर तो आपोआप जाग्यावर आला. त्याने बायकोला आणलं, आई वडिलांना आणलं, त्याने दारू सोडून दिली कारण की त्याला त्यावेळेस त्याच्या मरणाची जी भीती असते ना ती पूर्णपणे अशी मनामध्ये येऊन बसली की या जिंदगीमध्ये हाय तो रोग हाय, एकदा जर मेलो तर काय खरं नाही आणि एकलं जगणं शक्य नाही. मग त्या बिचाऱ्याने कशा प्रकारचं त्यांना आणलं, म्हणजे का सोबती पाहिजे म्हणून आणलं किंवा मरण्याच्या भीतीनं आणलं ते माहीत नाही, पण त्यांनी सगळ्यांना जाग्यावर आणलं आणि तोही नॅचरली जाग्यावर आला. तर झालं असं होतं की एका दिवशी त्याला सुट्टी होती, म्हणजे त्याला उद्या सुट्टी घ्यायची होती. तर तो आज कामावरून आला आणि संध्याकाळी सोबत येता वेळेस त्याने काही दारूच्या बॉटला सोबत घेऊन आला. त्याने ठरवलेलं होतं की उद्या दिवसभर मस्त पंगाड दारू प्यायची आणि परवाच्या दिवशी सकाळी उठून कामाला जायचं. आता खरं सांगायचं म्हणजे ना, तो एक वेटर होता हॉटेलमधला आणि त्याची लाईफ तिथल्या हॉटेलमधल्या सारखीच होती. बारमध्ये तो वेटर होता, दिवसभर काम करायचा, टिप वगैरे मिळत होती, पैसे वगैरे मिळत होते आणि त्या टिपच्या त्या पैशाच्या माध्यमातून दारू घ्यायचा, रात्री दारू प्यायचा आणि घराकडे येऊन झोपी जायचा. म्हणजे तिथं जर वेटर कमी आले तर त्याला रात्रीला सुद्धा डबल शिफ्ट करायला थांबावं लागत होतं. तर आज त्याने मस्त दारूच्या 2-3 बॉटला घेतल्या, तो आला घरी बसला आणि त्याने मालकाला सांगितलं होतं की मालक मी काय उद्या येणार नाही, उद्या मला सुट्टी पाहिजे, आजच्या दिवस मी काम करतो आणि ते पण रात्री 12 वाजे लोक काम करतो उद्याच्या दिवसासाठी, तर माझी पडी सुद्धा तुम्ही टाकू नका. तशा प्रकारे त्याचा मालक म्हणला की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मला काय अडचण नाही. आणि एरी पण उद्या जो दिवस आहे तो ऑफ सीझनचा होता.
तसा तो मालक बोलला आणि त्याला म्हणलं की ठीक आहे, तू जसं वागशील तसं कर. आता हा एकदम बंगराशा, याला कोणी बोलणार नाही, चालणार नाही, काय नाही, मस्त आपली मजा करायची, पैसा कमवायचा, मजा करायची, ना पोरीचं टेन्शन आपल्या, ना बायकोचं टेन्शन आपल्या, ना मायबापाचं टेन्शन, बस एकल्या जायचं, एकलं खायचं प्यायचं आणि सण झोपी जायचं. आहे ना, तब्बल 3 दारूच्या बॉटला घेतल्या, मोठमोठाले खंबे. या 3 दारूच्या बॉटला घेऊन या आपल्या रुमालामध्ये बांधल्या, आपल्या खांद्यावर टाकल्या आणि निघला आपल्या त्या रस्त्यानं. आता याचं एकल्याचंच घर तिकडं. आता याने अशा प्रकारची ती जागा घेतली होती ब्लॅकमध्ये, खूप कमी किमतीमध्ये, आणि तिथं आसपास कुणीही नव्हतं आणि त्या रस्त्यानं तो एकला चलत होता. इकडं खूप मोठा कचऱ्यांचा ढीक, इकडच्या बाजूनं पलीकडची स्मशानभूमी, त्याचं इतकूच घर त्या एका जागेवर, ठिकाणावर. तुम्ही इमॅजिनेशन करा, जर तुमचं घर तशा ठिकाणावर असल्यावर तर तुम्हाला कसं वाटेल. तिथं जो तो वास आहे त्या कचऱ्याचा, तो वास सुद्धा तिथं येत होता, तरी पण तो तिथं राहत होता. आणि त्याची जी फॅमिली होती ती याच्यासाठी तिथं राहत होती की बाबा चला आपल्या लेकरांना जागा घेतली आहे शहरामध्ये तर काय अडचण, राहूयात आपण. पण त्याला त्याची जाणीव नव्हती. तो एकदम असा आगाऊपणा करायचा. मग तो एकला होता, आपल्या खांद्यावर बॉटला टाकलेल्या होत्या, मस्त तो चालायला लागला आणि तो रस्ता फार लांब होता. आता गावाच्या बाहेर समजा आपण कचरा टाकतो शहराच्या बाहेर, तर ते कचऱ्याचं ठिकाण शहरापासून थोडं लांब असतं, तर तशा प्रकारचं ते लांब होतं. आणि तो जो हॉटेल होती, जो बार होता, तो सुद्धा त्या शहराच्या बाहेरच होता. तर तो तिथं काम करायचा, तिथून तो पायी जायचा. आता पायी कमीत कमी याला 5 ते 6 किलोमीटर पायी जावं लागायचं. कोणाची मोटरसायकल आली तर 2 किलोमीटरचा रस्ता होता, त्याच्या मधात तिथपर्यंत तो जायचा, तिथून परत तो 3 ते 4 किलोमीटर पैदल मधात जायचा. तर हा मस्तपैकी कोणाच्या मोटरसायकल हात दाखवला, उतरला, खांद्यावर बॉटला घेतल्या, मस्त एक बॉटल पहिलीच पिलेली होती, मस्त डुलत गाणं म्हणत आपल्या घराकडं तो चलायला निघला. आता त्या रात्री, आता तिकडे गेल्याच्या नंतर याच्या कानावर आवाज आला घुंगरांचा, कोणीतरी चलत पळत गेले. आता त्याही छोटी लेकरं असतात ना, छोटे छोटे, ज्यांच्या पायामध्ये पैंजण असतात बघा, छोटे छोटे, त्यांचा आवाज कसा असतो, बारीक असतो आणि छन वाजत असा पळतो. हा ऐकतो आणि थांबतो आणि त्या कचऱ्यांच्या ढिगांकडे बघतो आणि तिकडे बघून जोरात म्हणतो की भूत आहेत का इथं, भूत, मला भीती घालण्याचा प्रयत्न करताय. 2-3 आईवर शिव्या सुद्धा देतो आणि म्हणतो, त्याला सुरुवातीला वाटतं की जे माझे मित्रमंडळी ते मला भीती घालण्याचा प्रयत्न करतायत, कारण की याच्या अगोदर सुद्धा त्याला तशी भीती घालण्याचा प्रयत्न त्याच्या मित्रांनी केला होता. तर हा थोडासा बोलतो जोरात, मग तो आवाज शांत बसतो आणि आपल्या घरी जातो, दरवाजा उघडतो आणि घरात जातो, झोपी जातो. त्या दिवशी तर यानं दारू पिलेली होती. सकाळ होते, उठतो, थोडंफार जेवण्यासाठी करतो, जेवतो आणि ज्या 3 बॉटला असतात त्या दिवसभरामध्ये पूर्ण संपवून टाकतो, दुपारी 3 वाजेपर्यंत. 3 वाजता याला एक आवाज येतो आणि तो आवाज काही माणसांचा असतो. तो दरवाजा उघडतो, बघतो तर काही माणसं मडं घेऊन त्या स्मशानभूमीकडे पलीकडे जात असतात आणि ते सगळेजण याच्या घराच्या समोरून जात असतात. राम राम सत्य आहे, राम राम सत्य आहे, राम राम सत्य आहे, अशा प्रकारचं ते थोडंसं चॅन्टिंग करत तिथून ते जात असतात. आणि हा एकदम असा वरी बसलेला असतो आणि वर जे त्या याच्यावर काय म्हणतो आपण त्याला, थेरड काय म्हणतो आपण त्याला, काहीतरी म्हणतो यार, माझ्या लक्षामध्ये नाही, ते माझ्या तोंडामध्ये शब्द पण माझ्या लक्षात नाही. तर त्याच्यावर जे मृतदेह टाकलेलं असतं ते पूर्णपणे झाकलेलं असतं. तर ते मृतदेह तिथून जाऊ लागलं. तर हा एकसारखा तिथं बघतो, हा पूर्णपणे दारूच्या नशेत बुडलेला, याला काही बरोबर दिसत पण नाही. हा एकसारखा त्या मृतदेहाकडे बघतो. तर याला असं जाणवतं की ते मृतदेह हल्लय, असं हल्लय. हा जोरात ओरडतोय, अरे तो जितोय असं तो जोरात ओरडतो. आता दारूची नशा म्हणल्याच्या नंतर काय, मग तिथले जे माणसं म्हणतात त्याला म्हणतात, अरे तुका पागल बिगल झाला का रे, जिथे बिथे काय नाही, चाल वगैरे तुझ्या तू. तर हा त्या माणसांना शिवीगाळ द्यायला लागला. बघा, माणूस किती जरी कमजोर असला ना, त्यानं जर दारू पिली ना तर तो एकदम असं वाघ बनतो, एकदम ढाण्या वागायच्या गावात, चला कोणी बनव द्या, मी सगळ्यांना मारतो, अशा प्रकारचा तो वाघ बनतो. तसा हा वाघ बनलेला होता. तर हा मरणाचा शिव्या द्यायला लागला. त्या मृतदेहाच्या त्या रॅलीमध्ये बाया होत्या, माणसं होते, तो कोणाच्या बापाला भीत नव्हता आणि सगळ्यांनी याच्याकडे इग्नोर करणं सोडून दिलं. हा रागात घरी आला, दरवाजा लावला, धाडकर मधातला बसला आपल्या बाटलीपाशी, अर्धी मिरदी उरलेली होती त्याच्यापाशी आणि जोरजोरात बोलायला लागला, आईची गाव या गाव, म्हणजे जिथे माणसं पुरायला लागली, जिथे माणसं जाळायला लागली, यांना काय आकला बिकला आहेत का, यायच्या गावात यायच्या, तर म्हणजे असा शिव्या द्यायला लागला जोरजोरामध्ये. आणि अशी बडबड करून तो दारू पिऊन एकदम शांत बसला आणि झोपी गेला. झोपी गेल्याच्या नंतर त्याला अचानकपणे जाग येते, जेव्हा त्याची दारू पूर्णपणे डोक्यामधून उतरते त्यावेळेस. आणि ज्यावेळेस तो जागी झाला त्यावेळेस त्याला अतिपेक्षा जास्त भूक लागते. त्याला एवढी जास्त भूक लागते की तो असं वाटतं त्याला की मी काय खावं आणि काय नाही. मग त्याला जितकं पण पटकर करता येईल ते सगळं पटकर तो करतो, पोहे वगैरे करतो आणि
खातो. खाणं झाल्याच्या नंतर त्याला थोडंसं बरं वाटतं. बरं वाटल्याच्या नंतर आता त्याला कुठं झोप येते. एकतर त्याच्या जवळची दारू संपली, वरून जेवण तसं केलं आबडधोबड, वरून घरामध्ये कुणी नाहीये, आज परत कामाला गेला नाहीये, आता त्याला झोप येत नव्हती. मग तो परत आपल्या बाजूवर नुसतं त्यानं अंग टाकल्याने विचार करत होता की आता उद्याच्या दारूचं जजमेंट कसं करायचं आणि कुठून आणायची आणि काय करायचं. बघा, जे जास्त करून ड्रिंकिंग करतात, जास्त अतिच्यावर ड्रिंकिंग करतात, त्यांचा एकच हेतू असतो की आजचं तर धकलं, आता मी उद्या दारू कशी पिणार, अशा प्रकारचे त्यांचा तो हेतू असतो आणि असा त्या नियम असतो त्यांचा. तर हा असाच विचार करत बसला होता की त्यावेळेला याला एक आवाज येतो. जो आवाज याला दारू घेऊन येताना कालच्या रात्री आला होता ना पैंजणाचा, तशा प्रकारचा याला आवाज येतो. हा आरबळतो आणि याला असं वाटतं की माहिला हे काय प्रकार आहे. म्हणजे काल जेव्हा मी येऊ लागलो त्यावेळेस बी माझ्या मित्रांनी मला परेशान केलं आणि आता पण माझा मित्र मला परेशान करतोय, हे काय प्रकार आहे. मग तो उठला, दरवाजा उघडला आणि त्याच्याजवळ एक छोटीशी बॅटरी होती, अशी शेलावाशी, मोठाले शेला असतात बघा त्या बॅटरीची, तुम्ही बघितली असाल. ती अशी लोखंडाची बॅटरी असते, ती एक बॅटरी होती याच्याकडं. ती बॅटरी लावतो आणि सगळीकडे बघतो. तर याला एक अंदाजा लागला की कमीत कमी अर्धी रात्र तरी झालीच असेल, अर्ध्या रात्रीच्या वर गेलंच असेल, कारण की त्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये बाहेर जी धूळ पडते ना ती याला दिसत होती. तर याला वाटलं की बाबा अर्ध्या रात्रीच्या वर झालेलं आहे. पण याला तो आवाज आला कुठून. तो दरवाजा बंद करतो, तो त्या विचारामध्ये असतो की एवढ्या रात्री माझे मित्र तर येणं शक्य नाही, मग हा आवाज आला कुठून. परत त्याच्या कानावर तसाच आवाज येतो. तो परत शांत बसतो आणि एक असं ध्यान धरून ऐकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा याच्या कानावर हसण्याचा आवाज येतो. म्हणजे एक छोटीशी मुलगी असते ना कशी, अशी बारीकशी, तशा प्रकारचा हसण्याचा आवाज याला येतो. हा पूर्णपणे आरबळतो. याच्या अंगामध्ये जितकी पण उरलेली दारू आहे ती पूर्णपणे उतरून जाते. अंगाला पूर्ण घाम येतो. दरवाजा उघडतो आणि इकडे तिकडे बघतो. पहिले घराला पूर्ण राऊंड मारतो की बाबा कोणी माझ्या घरापाशी आहे का म्हणून. त्याच्यानंतर मग इकडे तिकडे बघायला लागतो. तर त्याला एका कोपऱ्यामध्ये, त्या रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये असा टर्निंगचा रोड होता बघा, तो इकडे कचरा टाकत होते, असा टर्न त्या कचऱ्याच्या शेजारून असा येत होता. तर त्या कोपऱ्यामध्ये त्याला कुणीतरी उभं दिसलं. तो त्या बॅटरीने त्याच्याकडे बघतो. तर ती जे धूप असतो ना, धूप सकाळी सकाळी पडते, वदाड म्हणतो आपण त्याला, त्याची वदड आहे ना, त्या वदडामुळे त्याला तेवढं दिसत नव्हतं. मराठी भाषेमध्ये वदड म्हणतात. तर त्याला दिसत नव्हतं, पण त्याला एवढं कळत होतं की तिथं कुणीतरी उभं आहे म्हणून. आता हा एकदम असा थोडासा निडर होता, म्हणजे भीती वाटत होती पण थोडा निडर होता. त्या एरियामध्ये राहून राहून याला माहिती होतं की त्या एरियामध्ये सला कुणीच नाही जे याला भीती घालू शकाल. पूर्ण एरिया याच्या ओळखीचा होता ना. आता समजा तुम्ही एका जागेवर कित्येक दिवस राहताना, राहिल्याच्या नंतर तुम्हाला कळतं की बाबा या एरियापाशी आता काय भीती नाही, काय नाही, मनामधली जी काय भीती असते ती पूर्णपणे विरघळून जाते, विसरून जाते. तसं याचं झालं होतं. पण याला तिथं कोपऱ्यामध्ये कुणीतरी दिसलं. आता हा हाका मारतो तरी पण ते हालत नाही, काय नाही. मग याला असं वाटतं की काहीतरी एखादी वस्तू असेल जिथं पडली असेल, ते जाऊ दे, चला आपण आपल्या घरामध्ये जाऊन झोपूयात. जसं हा पाठीमागं वळणार की ती जी वस्तू आहे ती हल्ली आणि थोडीशी इकडे जाऊन बसली, तेव्हा याला कळालं की नाही, ते सजीव आहे काहीतरी. आणि याला हेही कळालं की ती एखादा माणूस आहे किंवा बाई आहे. कारण की जनावर तर तिथं नसू शकणार, कारण की जनावर कुत्रे असतात आणि ते पण त्याच्या घराच्या अवतीभोवती येऊन बसतात. एवढ्या रात्री तितक्या लांब नाही, आणि ते कुत्र्यासारखं दिसतही नव्हतं. ते एकदम असं वाटत होतं की एखादं लहान लेकरू आहे ते उभं राहिलेलं आहे आणि ते एकाच जागेवर उभं आहे आणि ते इकडं पळालेलं आहे, अशा प्रकारचं याला दिसतं. याला थोडंसं विचित्र वाटलं. याने ठरवलं की आपण जाणार आणि तिथं बघणार काय आहे ते. मग हा थोडा भीत आवाज देत त्याच्या जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतरही त्याला ते दिसत नव्हतं की नेमकं समोर आहे काय. आता हा अरबळायला लागला. हा तिथं जोरात बोलायला लागला, हे कोण आहे तिथं, लवकर इकडे ये, काय ते पटकन नाव सांग, मम्मा माझ्यापाशी चाकू आहे, मी चाकू मारेल, एवढ्या रात्री तू इथं काय करतोयस. म्हणजे असं रुबाबदार बोलायला लागला. तर दारू पिणारा माणूस कसा असतो अशाच प्रकारचा असतो, अशा प्रकारचा तो त्याला त्या सावलीला बोलायला लागला. हा परत थोडासा जवळ जातो. आता ती हालत नाही, काय नाही, असा थोडासा जवळ जातो आणि कमीत कमी 6-7 फुटाच्या अंतरावर उभा राहतो. आता याला स्पष्ट दिसायला लागलं की तिथं काहीतरी कोणीतरी उभं आहे. आणि त्याला हेही कळलं की आता हे जे उभं आहे ना ते कमीत कमी 10 ते 12 वर्षाची मुलगी असेल किंवा मुलगा असेल. पण हा त्याला बोलतोय, तो काही रिॲक्शन देतच नाही. आणि जो लाईट असतो तो थोडासा पाठीमाग असतो आणि त्या प्रकाशामध्ये ते दिसत असतं. जे बाजूला लाईट लावलेले असतात तशा प्रकारचे ते लाईट होते. तर याला कम्प्लिटली ते दिसत नव्हतं की नेमकं ते आहे तरी काय. याच्या जवळ जी बॅटरी होती त्या बॅटरीचा प्रकाश न जाणे काय झालं काय माहीत, तिथं जसा जसा तो जाऊ लागला तसं तसं असा प्रकाश होऊ लागला जसं याची बॅटरी उतरली आहे. आणि त्याच्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये काही घंटा दिसत नव्हता याला.
हा थोडासा हल्ला बोलला, काहीच करत नव्हतं. हा थोडासा भिला. हा एका जागेवर उभं राहिला 10 ते 15 सेकंद एका जागेवर उभं राहिला की बाबा ते हलल चालेल म्हणून, किंवा आपल्याकडे येईल किंवा पाठीमागं जाईल म्हणून. पण ते हल्लं नाही, चाललं नाही. मग याने एक पाऊल पुढं टाकला. ज्या जागेवर त्यानं पाहिलं ते झपकर इकडच्या बाजूनं झालं. धडधड याचं काळीज करायला लागलं, एकदम भ्यायला लागला हा, एकदम खतरनाक पद्धतीनं. आणि याच्या अंगामध्ये जेवढा जोर आहे तेवढ्या जोरानं हा पळत आपल्या घराकडे सुटला. पण आश्चर्याची गोष्ट आहे की हा जितका पण पळतोय तो जागेवरून हलू शकत नव्हता. याला वाटत होतं की मी पळतोय म्हणून, पण तो जागेवरून हालतही नव्हता. तो पळाला, थकला आणि थांबला. थांबल्याच्या नंतर तो आपल्या दोन्ही टोंगळावर अशा हात ठेवतो. बॅटरी एका हातात असते आणि त्या बॅटरीच्या प्रकाशाचा तिरपा समोर पडलेला असतो. समोर बघतो तर याच्या घराचा जो लाईट असतो तो थोडा लांबच असतो. हा कन्फ्युज मध्ये पडतो की माझं घर इतक्या लांब कसं आहे, हा रस्ता तर खूप जवळ आहे, मी इतका पळालो असतो तर आता लोक घरापर्यंत पोहोचलो असतो असं त्याला वाटलं. अपूर्णपणे कन्फ्यूज. आता याच्या बॅटरीचा प्रकाश जो असा तिरपा होता ना, त्या प्रकाशामध्ये अचानक कुणीतरी आलं आणि याला बोलायला लागलं, काका माझी मदत कराल का? हे एकदम असं आरबळलं अशी बॅटरी त्याच्याकडे दाबायला लागली. ते एक खरंच 12 वर्षाची मुलगी, जी की दिसायला फार सुंदर होती. तिच्या चेहऱ्यावर कुठली वरखंड नाही, पारखंड नाही, काय नाही, एकदम अति सुंदर. तिच्याकडे पाहिलं की असं वाटत होतं की अशी असं म्हणजे देवाघरचं फूल आहे हो, इतकी गोड ती मुलगी दिसत होती 12 वर्षाची. यानं तिच्याकडे बघितलं आणि तिच्याकडे पाहिल्या याला याच्या मुलीची आठवण आली. काहीच नाही, मनामधली भीती सगळी काय जे काय ते सगळे एका मिनिटामध्ये सगळं दुसरीकडे पाहिलं, पण त्या मुलीकडे पहिले गेला याच्या मुलीची आठवण आली. आणि हा एकदम स्तब्ध राहिल्याच्या नंतर याने तिच्या तोंडावर बॅटरी दाबली. तिनं आपला हात थोडासा वर केला आणि परत बोलली, काका माझी मदत कराल का? यानं एक नाही बोलला, 2 नाही बोलला, हा बोलला फक्त हो. ती म्हणली की माझी आई पलीकडे पडलेली आहे, तिला उठता येत नाही, तुम्ही प्लीज तिला उचलू लागायला येसाल का? हा एक नाही बोलला, 2 नाही बोलला, हा फक्त हो बोलला. मग ती मुलगी समोर चालायली, हा तिच्या पाठीमागं चालायला. ती मुलगी समोर चालायली, हा तिच्या पाठीमागं चालायला. आता ती काही अंतर त्या जे कचऱ्याचे ढिगं असतात त्या ढिगांच्या मधात गेली तिकडं पलीकडं. आणि पलीकडं एका जागेवर ती थांबली अशी स्टॅच्यू बनवून, आणि समोर असं तिनं हात दाखवला, तिथं माझी आई पडलेली आहे, तिला उठता येत नाही आणि तिला उचला. आता या विद्वानला वाटलं यार खरंच पडलेली असेल. हा समोर जातो, याच्या हातामध्ये बॅटरी होती आणि तिथं काहीतरी पांढरं पडलेलं होतं. हा तिथं समोर जातो, बघतो तर यानं सकाळी जे मडं बघितलं होतं त्या 4 खांद्यावरून येताना त्या पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं, सेम पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं कुणीतरी तिथं गुंडाळून तिथं खाली पडलेलं आहे आणि त्यात धडपडतंय. त्याला पूर्णपणे पांढऱ्या कपड्यानं पॅक केलेलं आहे आणि ते कचऱ्याच्या ढिगाडावर असं धडपडत आहे असं निघण्यासाठी. हा पूर्णपणे असा कन्फ्यूज झाला. याला काय कळच ना, आता तर पूर्णपणे पाणी झालं याचं. याला काय करावं काय नाही, काय मेळ लागणं झाला, कुठं जावं कुठं नाही, काय मेळ लागणं झाला. ते धडपडत आहे, याला आरबळत आहे, याला ते मडं आठवल्याच्या नंतर हे धडपडणं म्हणजे इतकं की याला काय असं. आता तुम्ही इमॅजिनेशन करा यार, तुमच्या समोर जर मध्यरात्रीच्या समोर असला काही प्रकार घडत असेल तर तुम्हाला काय फील येईल? जसं मड पडते तशा प्रकारचं गुंडाळलेलं फाटल ना मरणाची, तशा प्रकारची अशी मरणाची फाटायला लागली. यानं त्या मुलीकडे बॅटरी दाबली की ज्या मुलीचा सुंदर चेहरा होता ना, तिचं असा चेहरा झाला होता की तिच्याकडे पाहिलं की हार्ट अटॅक येऊन पडणार. आणि याला तसं झालं. हा एकदम असं याला श्वास घेणं अवघड झालं. श्वास येत नव्हता. त्या मुलीचा चेहरा इतका भीतीदायक होता आणि ती अशी हसत होती जसं की आता याचा जीव गेला, खलासा पूर्णपणे पडला खाली, मातीत मेला. आणि हा पूर्णपणे खाली पडला जसा मिरगीचा दोरा पडतो ना तशा प्रकारचा. फक्त त्याचे डोळे ते चालू लागले, अशा हात पडलेली, बॅटरी पडलेली आणि याच्या हाताला कुणीतरी पकडलं. हाताला पकडल्याच्या नंतर याची फक्त अशी मान खाली वाकली तर यानं बघितलं जे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं होतं ना, त्याने याचा हात पकडलेला आहे आणि ते याला कचऱ्याच्या ढिगारामध्ये नेते. आणि बघता बघता याला त्या कचऱ्याच्या ढिगारामध्ये घेऊन गेला. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस ते कचरा थोडासा पांगळून फुकून देणारे माणसं आले, त्यांनी ते ढिगार जरासा पांगळवला, त्यावेळेस त्या ढिगारामध्ये हा भेटला. त्या माणसाने पहिल्यांदा तर विचार केला की हा माणूस मेलेला आहे आणि याला मारून कुणीतरी इथं टाकलेलं आहे. पण जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, बघितलं तर तो जिवंत होता. आणि ज्या वेळेस तो जागी झाला, शुद्धीवर आला, त्यावेळेस त्यानं सगळा काय प्रकार सांगितला. आता त्याची अवस्था अशी झाल्याच्या नंतर त्याची बायको आली, त्याचे आई वडील आले, तर सगळ्यांनी त्याला बघितलं.
बघितल्याच्या नंतर तो रडायला लागला त्याच्या मुलीकडे बघून, कारण की त्यानं मरण डोळ्यासमोर बघितलं होतं ना, आणि त्याला तो अनुभव आला होता, जो भयानक अनुभव त्यांनी रात्री अनुभवला होता, तो अनुभव त्याला चांगलाच खतरनाक पद्धतीने काळजाच्या आत जाऊन घुसला होता. मुलीला पाहिलं की तो रडायला लागला, तिला जवळ घेतलं, तिला मिठी मारली, बायकोची माफी मागितली, आईवडिलांची माफी मागितली, त्यांना सांगितलं की माझ्यासोबत काय प्रकार झाला, काय नाही झाला. त्याचा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट झालं, विलाज झाला, चांगल्या पद्धतीने तो सरळ झाला. घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याचे आई वडील, त्याची बायको त्याच्यासोबत राहायला लागले आणि तोही चांगल्या पद्धतीनं काम करायला लागला. आणि त्याने सरळ सरळ तिची जागा आहे, तिचे घर आहे, ते तेव्हाच विकून टाकलं आणि दुसरीकडे तो एक छोटीशी जागा घेऊन छोट्याशा एका याच्यामध्ये जागा घेतलीच म्हणतो, छोट्याशा घरामध्ये भाड्यानं राहत होतो. आणि तेव्हापासून तो सरळ कामाला जातो, कामावून घराकडे येतो, ना दारू पितो, ना बायकोला मारतो, ना मायबापाला शिव्या देतो, एकदम शांतपणे, निवांतपणे आणि चांगल्या पद्धतीनं तो आता आयुष्य जगतो. काही अनुभव माणसाच्या जीवनामध्ये असे असतात की ते माणसाला कळत नाही की नेमकं काय होतंय. आता बघा, ही जी पूर्ण स्टोरी आहे, या स्टोरीमध्ये मला कदाचित असं वाटतंय की या माणसाला ना भरपूर दारू झाली असेल, पिली असेल, आणि याचं जे हेल्युसिनेशन असतं ना, ते काय म्हणतात, आपल्या काल्पनिक गोष्टी, तशा काही काल्पनिक गोष्टी याच्या मनाने किंवा याच्या डोक्याने क्रिएट केले असतील त्या दारूच्या नशेमध्ये म्हणा किंवा ओव्हरडोस झाल्यामुळं म्हणा, आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून याला तो भयानक अनुभव आला. पण ठीक आहे, त्या अनुभवापासून हा माणूस चांगल्या रस्त्यावर चालण्यासाठी शिकला आणि ओकेमध्ये चांगलं आयुष्य जगतोय. त्याच्यानंतर कधीही त्याला तसला अनुभव आला नाही आणि तशी कशी परिस्थिती याला भोगावी लागली. तर चला, काळजी घ्या. जर तुम्ही ड्रिंकिंग करत असाल तर थोडी कमी करा. मला माहिती आहे, जर दारू पिण्याची सवय असेल तर सुटत नाही, पण थोडी कमी करा, जेणेकरून तुमच्या घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे, तुमच्या आईवडिलांना त्रास नाही झाला पाहिजे आणि फायनान्शियल कंडिशन जी आहे ती बेकार नाही झाली पाहिजे. तर ही स्टोरी आपली आज इथं संपली. स्टोरी आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्याजवळ जर याची एखादी स्टोरी आहे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्रामची ID मी मेन्शन केलेली आहे, त्या IDवर जा, क्लिक करा आणि तिथं गेल्याच्या नंतर मला तुम्ही SMS करून तुमची स्टोरी डायरेक्ट पाठवू शकता.